नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत आणखीन तेलकट न होणारी कडकणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ह्याच पेल्याचं माप घेतलेलं आहे। ह्याच्या 2 पेले मैदा घेतलेला आहे चाळलेला। त्याचप्रमाणे रवा देखील घेतलेला आहे। अर्धा पेला रवा आहे, म्हणजे 2 पेले मैद्याला अर्धा पेला रवा आपण घेतलेला आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ह्या रव्याला थोडं पाण्यात एक 10 मिनिटं भिजत ठेवायचं, म्हणजे कणी कणी लागणार नाही। मिनिटं ह्याला असंच आपण भिजत ठेवू बाजूला। त्याच पेल्याने आपण पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, आणखीन पाऊण पेला दूध घेतलेला आहे। दूध ह्याच्यात मी घालते, म्हणजे आपली साखर व्यवस्थित मिसळली जाईल। ह्याच्यामध्ये थोडंच घातलेलं आहे दूध मी। तडका देण्यासाठी मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। ह्याला आपण गरम करून घेऊ। तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित कढलेलं आहे, त्याला ह्याच्यामध्ये आपण घालू। हा जो रवा आपण भिजवला होता ना, त्याला देखील ह्याच्यात ॲड करू। चवीनुसार मीठ, अगदी थोडंच। एक 5 ते 6 वेलदोडे मी बारीक करून घेतलेले आहेत, त्याला देखील ह्याच्यात आपण ॲड करू। ह्याला थोडं मिक्स करू आणि ही जी साखर आपण ह्याच्यात घातलेली आहे दुधामध्ये, ती देखील आपण ह्याच्यात घालू। थोडी थोडी करून घालू आणि हाताच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊ। इथं आपलं कडकणीचं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता ह्याला 1 तास आपण झाकून ठेवतो। पुन्हा एकदा मी प्रमाण सांगते तुम्हाला। 2 पेले मैदा घेतलेला आहे, त्याला अर्धा पेला बारीक रवा, त्याचप्रमाणे पाऊण पेला बारीक पिठी साखर, आणखीन पाऊण पेला दूध घेतलेला आहे, वेलदोडे 4 ते 5, चवीनुसार मीठ, आणखीन कडकडीत मोहन। 1 तास झालेला आहे। कडकणीचं आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे। हे बघा, ह्याचे अगदी व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आहेत। एकसारखं होण्यासाठी मी पोळपाटवर काय करते, ह्याला असं लांब असं करून घेते, म्हणजे आपले गोळे अगदी व्यवस्थित होतील, एकसारखे होतील, कमी जास्त होणार नाहीत। एकसारखे असे गोळे कट करून घेऊत। असे एकसारखे आपण सगळे गोळे करून घेऊत। हे बघा, हा गोळा घेतलेला आहे। थोडंसं ह्याला आपण थोडंसं पीठ लावायचं, आणखीन पातळ अशी कडकणी आपल्याला लाटायची आहे। एकसारखी आपली ही पातळ अशी कडकणी लाटून झालेली आहे। अशा सगळ्या कडकण्या आपण लाटून घेऊ। हे पहा, माझा हातही दिसतो त्याच्यामध्ये। तर सगळ्या कडकण्या अशा आपण लाटून घेऊ। तेल कढलेलं आहे, तर मी चेक करते। हे पहा, अगदी व्यवस्थित तेल कढलेलं आहे। आता आपल्याला ह्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, अतिशय छान आणि रंगही ह्याला छान आलेला आहे। हे बघा, छान आपली अशी कडकणी तयार झालेली आहे। आता सगळ्या कडकण्या आपण अशा तळून घेऊ। अशा प्रकारे आपल्या सगळ्या कडकण्या करून झालेल्या आहेत। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन कमेंटही करा। थँक्यू।